मराठी में अच्छा लगेगा, हिंदी आती है लेकिन गडबड जाती है. तर मराठीमध्ये उत्तम बोलू शकतो मी, असं हिंदीत बोलू शकतो. मी त्या खामगावमध्ये 45 वर्षापासून राहतो. खामगाव निवासीच आहे. जीएस कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून 32 वर्ष सर्व्हिस केली. त्यानंतर आता रिटायर पर्सन आहे. माझे मित्र मनीषजी डावरे आम्ही रोज फिरायला जायचो आणि त्यामध्ये असा विषय निघाला. त्यांनी मला कॉम्प्लेंट दिला, सर असं असं आहे, कराल का? मी घरी आलो, विचार केला, बायकोला सांगितलं असं असं आहे, त्यामुळे अवश्य जा. बायकोची परमिशन मिळाली आणि मी ते पोहोचलो. मित्र हो, मी शक्यतो एक सायन्सचा प्राध्यापक असल्यामुळे मी अध्यात्माला मानत नाही अशाला गोष्ट नाहीये. मी जरूर देवाला मानतो, मी नास्तिक नाहीये. परंतु मी कोणती गोष्ट करताना थोडी परखून घेतो, शिबिर काय आहे आणि कशाबद्दल करतोय. जर शिबिरताचं आपल्याला विशिष्टच कळालं नाही, महत्वच कळालं नाही, तर शिबिराला फायदा काय? आणि म्हणून मी प्रथमच सांगितलं की विद्यार्थी प्राध्यापक असल्यामुळे मी माझ्या कॉलेजमध्ये भरपूर सेवा केलेली आहे. 32 वर्ष सेवा केली. सेवा केली पैसे घेतले, फुकट नाही घेतले, पैसे पण घेतले. परंतु यामधून मी सेवा करताना मला काही विद्यार्थी बसलेले आहेत, त्यांना विचारू शकता. मी माझ्या सेवेतून प्रॅक्टिकल आणि थेअरी पूर्ण केल्यानंतर मी 50,000चा गट तयार केला की ज्याला कुठे फ्युचर नाहीये, म्हणजे खेळायचे आहे, अशा मुलांना बाहेर काढून मी स्पेशल कोर्स दिलं. ही प्रकारे एक सेवा झाली असं मी मानतो. आणि त्यानंतर त्यांनी मला भेटले, सर तुमच्यामुळे आम्हाला ते ट्युशनचा पैसा वगैरे नव्हता, परंतु ही सेवा आम्हाला तुम्ही दिलं, त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि चांगले मार्क्स वगैरे ते झाला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्ही खूप सेवा केलेली आहे. काही भाग सांगते. मी शिबिर का जॉईन केलं, मी स्वतःला विचारतो तेव्हा लिहिलेलं आहे, अध्यात्म एवं आरोग्य हे शिबिर आहे. त्या अध्यात्माची जुडलेलं नाहीये. पहिले सांगितलं की अध्यात्म म्हणजे आपल्या देवाविषयी इतकं काही केलं बाबा, पण काय मिळवलं आपण कोणतं यंत्र लावलं, आपण म्हणजे काय पंखा बनवला, लाईट बनवला, काय बनवलं, रेडिओ बनवलं, काही नाही बनवलं आपण काही नाही बनवलं. जे घेतो आपण बाहेर देशात युरोप कंट्रीमधून बाहेरमधून घेतलेलं आहे ते बनवलं, ते आपण घेतो. मग याच्यात काय? मग मला आधी समजलं, एक सायन्स मध्ये म्हणून आहे, वेअर द सायन्स एंड द फिलॉसॉफी बिगॅन. जिथे विज्ञान संपते, विज्ञानाचं क्षेत्र संपते, त्या ठिकाणी फिलॉसॉफी चालू. फिलॉसॉफी म्हणजे काय? हे तारे काय आहे, जग काय आहे, सूर्य कसा होतो, रोज प्रकाश कसा देतो, ते विचार करता करता म्हणजे आपण थकून जातो. आपलं आयुष्य फार छोटं आहे, किती विचार करणार. आणि म्हणून मला असं वाटलं आपण कुठेतरी अध्यात्म करून त्याच्याकडे वळलं पाहिजे. म्हणून मला या गोष्टी याच्याकरता महत्व आहे. त्या काय केलं याच्यामध्ये अध्यात्म आहे, शिवाय विज्ञान पण आहे. आणि आपण सर्वांचं भाग्य, आपण साधू शिबिरामध्ये करतो आहे. भाग्य याच्याकरता की आपण अध्यात्मिक जाणतो, त्याशिवाय आपल्याला दुपारी सांगण्याचे डॉक्टर नाही. हे एवढी आहे, हे खोटं नाहीये, हे खरं आहे, हे विज्ञान आहे. त्यातून आपण पासून घेतो, समजून घेतो आणि म्हणून हे शिबिर माझ्याकडे झालेली आहे. माझ्या वैयक्तिक जीवनात झालं तर मला 28 वर्ष शुगर आहे. माझं 2010 मध्ये बायपास झालं पुण्याला. तेव्हापासून मी आजपर्यंत जवळपास 10 ते 12 वेळा रोज इन्सुलिन आणलो होतो. इन्सुलिन मी डॉक्टरला सांगितलं, बाबा मला बाहेर गेलं तर इन्सुलिन काही सांगत देऊ शकत नाही. मी त्याच्या गोळ्या भरून दिल्या, रोजचा रोज. सकाळी 8:30चा नाश्ता गोळ्या, दुपार जेवण गोळ्या, 4 वाजता गोळ्या, संध्याकाळी गोळ्या, गोळ्या गोळ्या गोळ्या. एक पर्यंत माझं औषध झालं होतं. मग काय करायचं? म्हणजे मग सगळे दोस्त भेटले, त्यांनी सांगितलं असं काय करू शकता का? म्हटलं आता विचार करायचं, चालू केलं, त्यांनी चालवलं. एक दिवसात करून पहा म्हटलं, बरं वाटलं. पुढे संध्याकाळी 7 दिवस केलं. 7 दिवसामध्ये मला आज जो रिझल्ट मिळाला तो अत्यंत चांगला असा रिझल्ट आहे. तो म्हणजे असा, माझी शुगर म्हणजे गोळ्या घेऊनही जवळपास 200 राहत होते. डॉक्टर साहेबांनी विचारलं, साधकांना विचारलं, तुम्ही गोळ्या सुरू केली नको, तर डॉक्टर साहेब सुरू सकतायत गोळ्या. म्हणजे शाम को मिलेंगे, शाम को बताएंगे. तो बरोबर व्यवस्थित घेतला गोळ्यांचा. संध्याकाळी भेटलो, गोळ्या
थोड्या छोट बोले. मी आज 7 दिवस झाले माझ्या 28 वर्ष कारकिर्दीमध्ये मी पहिल्यांदा सक्सेस डोळा रिझल्ट समजला मला माझी शुगर किती बोलायची. काल मी इथलच केली आज माझी शुगर 200 आहे. गोळ्या न घेता आणि म्हणून मी असं फॉलो करतो. मी पहिले सायन्सचा माणूस आहे त्याच्यामुळे मी वनस्पती शिकवतो. वनस्पती आपल्याला स्वतः एका ठिकाणी तयार करतात. वनस्पती आपले एका ठिकाणी तयार करतात. तर प्राणी मात्र सर्व मनुष्यासह आपण भरपूर अन्न खातो. आपण अन्न खातो बाहेरून चालल्याशिवाय आपण मोबाईल शिवाय अन्न मिळवू शकत नाही. आणि म्हणून या अन्नाचं महत्त्व आम्ही समजलं. वनस्पती जर क्लोरोफिल तयार करते आपल्या ठिकाणी आणि तेच क्लोरोफिल आपण हरितद्रव्य म्हणतो त्याला आपण ते खातोच ना. तर डायरेक्ट खातो त्यातून पोषक तत्व मिळतात मिनरल्स मिळतात. मग हे काय करायचं. आणि म्हणून उशिरा टाकताना मला हे जे शिबिर मिळालं आहे ते मिळालं व मिळणं सर्वात अगोदर काय spiritual and सायंटिफिक दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि मला त्यावेळी समाधान आहे. दुसरा आहे 2 मिनिटं सांगतो. आज सगळी बाबतीत सांगतो बघा की आज मी तर खूपच चांगलं बनणार कारण परंतु आपण काय जे शेड्यूल केलं होतं आठवते तुमच्यामध्ये काही उणिवा असतील तुम्हाला जेवणामध्ये राहण्यामध्ये ते सांगा. हे सांगायला धैर्य आणि म्हणून या आर्टिकल विशेष असतो जास्त महत्त्वाचे करतो आणि आपण तयार केला असेल त्याला फॉलो केला आणि माझ्या उद्देश सांगा. मला याच्यावर कथे सांगितली होती माझ्या वेळेवर सांगितलं त्यांनी उद्देश सांगा म्हणजे माणूस मोठा होतो. आणि म्हणून धन्यवाद देतो. आयुष संघाने हे हा धन्यवाद केली आणि माझं म्हणणं आहे किंवा फॉलो केला पाहिजे. म्हणजे बिझनेस सांगितलं होतं तर काय दुखलेलं आहोत तर चांगलं आयुष संघाला धन्यवाद देतो आणि सांगितलं पाठ पडतो. धन्यवाद.